मार्कडवाडी हे गावाचं नाव गेल्या काही दिवसापासून देशभर गेलेलं आहे। एका बाजूला ईव्हीएमच्या विरोधात वेगवेगळे पक्ष आक्रमक भूमिका घेत असताना आता या मार्कडवाडीने पहिल्यांदा गावात बॅलेटवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला होता। याला प्रशासनाने रोखलं, जमावबंदी आदेश लागू केला आणि यानंतर मार्कडवाडीमधला हा जो प्रकार होता हा थांबवण्यात आला होता। 3 तारखेचा हा प्रकार होता। 3 तारखेला बॅलेटवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला होता आणि या मार्कडवाडी गावात 2 गट आहेत। एक गट जो आहे तो उत्तमराव जानकर म्हणजे शरद पवार गटाचा आहे, तर दुसरा गट जो आहे तो भाजपला मानणार आहे। या निवडणुकीमध्ये मार्कडवाडीच्या लोकांना बॅलेटवर मतदान हवं होतं आणि त्यामुळेच त्यांनी असा प्रयत्न केला होता, मात्र प्रशासनाने तो प्रयत्न हाणून पाडला। या गावातले जे 2 गट आहेत त्यातला एक राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जो गट आहे, उत्तमराव जानकरांचा विद्यमान आमदार आहेत, त्या गटाला कमी मतं पडली म्हणून हा सर्व प्रकार झाला होता। मात्र गावामध्ये दुसरा जो गट आहे भाजपला मानणारा, ज्याला या गावात जास्त मतं पडली होती, त्यांनी या मतदानाला विरोध केला होता आणि यानंतर हा सर्व प्रकार 3 तारखेला जो बॅलेटवर मतदान करण्याचा प्रयत्न होता हो हाणून पाडण्यात आला होता प्रशासनाच्या वतीनं। आणि त्यानंतर आता शरद पवार हे पहिले देशाचे नेते असे ठरलेले जे मार्कडवाडीत यायला लागलेले, तर राहुल गांधी सुद्धा मार्कडवाडीत येणार आहेत, उद्धव ठाकरे येणार आहेत। एकंदर मार्कडवाडीतून जी काय बॅलेटच्या मतदानावर आंदोलनाला सुरुवात झाली होती, हे आंदोलन देशभर पोहोचवण्याचं काम आता पवारांनी हातात घेतलेलं आहे। थोड्या वेळात शरद पवार हेलिकॉप्टरने इथं पोहोचत आहेत, त्यांच्यासोबत जयंत पाटील आहेत आणि याशिवाय शरद पवारांच्या सोबत काही कायदेतज्ञही असणार आहेत जे इथं पोहोचणार आहेत आणि या इथं ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत, त्यांच्या भूमिका जाणून घेणार आहेत, नेमकं कशासाठी आपल्याला बॅलेटवर मतदान पाहिजे तेही ते जाणून घेणार आहेत। आणि त्यामुळे थोड्या वेळाने पवार इथं आल्यानंतर पुन्हा एकदा मार्कडवाडी आणि बॅलेटवरचं मतदान हा विषय देशभर जाणार आहे। एका बाजूला लोकसभेच्या मोठ्या विजयानंतर राज्यात ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला फटका बसला होता, त्यानंतर ईव्हीएम मशीनवर आलेला हा चर्चेची जी सुरुवात झाली होती त्याला आता पवारांनी पुन्हा एकदा हवा द्यायचं काम केलेलं आहे आणि आज शरद पवार इथं आल्यानंतर पुन्हा एकदा हा विषय देशभर चर्चेला जाणार आहे। कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा, मार्कडवाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।